महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून अनेक कुडघोऱ्यांचं राजकारण सुरू आहे। त्यामध्ये नाशिकची जागा असेल, सिंधुदुर्गची जागा असेल किंवा इतर जागा असतील, संभाजीनगरची जागा देखील आता तर खरं तर परवापासून अर्ज स्वीकार करण्याला सुरुवात होणार आहे। मात्र अजून देखील इथली जागा कोण लढवणार हे स्पष्ट नाही आहे। काय चाललंय शिवसेना आणि भाजपामध्ये हे आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत माजी मंत्री सुरेश नवले आहेत, ज्यांनी याच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दरम्यान। काय सध्या चाललंय शिवसेना भाजपामध्ये? मुळामध्ये शिवसैनिकांना न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला, हे बंड झालं आणि सगळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आलं। पण आज अशी स्थिती आहे, ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं, ज्या कारणासाठी आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारलं, झुगारलं, त्याच कारणासाठी पुन्हा शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आणि राग आहे। सामान्य शिवसैनिकांचं सोडून द्या, पण विद्यमान जे खासदार आहेत त्यांना आपली खासदारकी किंबहुना उमेदवारी पण मिळवता आलेली नाही, हे दुर्दैव आहे। एका अर्थानं भारतीय जनता पार्टीनं रामटेकचे कृपाल तुमाने असतील त्यांचा बळी दिला, वाशिमच्या भावना गवळे असतील त्यांचा बळी द्यायला लावला, हेमंत पाटील हिंगोलीचे विद्यमान खासदार असतील त्यांचा बळी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे गेला। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहेत, हे चित्र महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही। आणि आता या पलीकडेही माझी माहिती अशी आहे की मित्रपक्षाचं एकूण जे काही नेटवर्क आहे किंवा मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याचं किंवा पोचण्याचं काम हे शिवसेनेवरती जबाबदारी आहे, अशा प्रकारे सध्याचं राजकारण दिसतंय। उदाहरण, परभणीची जागा ही शिवसेनेची होती, भारतीय जनता पार्टीने सांगितलं मित्रपक्ष सांभाळायचा आहे, ती जागा रासपाला दिली। आता नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, पण मला विश्वास आहे, मला खात्री आहे की ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी पक्ष यांच्या उमेदवारासाठी सोडण्यात आलेली आहे। रत्नागिरीची जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडलेली आहे, फक्त हा जो भारतीय जनता पार्टीने ड्रामा सुरू केलेला आहे हा फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयोग आहे। शिवसैनिकांचे बळी देण्याचा प्रयोग भारतीय जनता पार्टीने या अगोदर केला। आता नाशिकची जागा शिवसेनेची मित्रपक्षाला सुटलेली आहे, रत्नागिरीची जागा भारतीय जनता पार्टीने सोडून घेतलेली आहे, साताऱ्याची जागा ही शिवसेनेकडे होती। आमचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव त्या ठिकाणी इच्छुक होते, प्रबळ दावेदार होते, पण ती जागा भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे घेतलेली आहे। म्हणजे या राज्यामध्ये शिवसैनिकांचे बळी देणं आणि एक प्रकारे शिवसेना संपवण्याचं कारस्थान करणं ही भारतीय जनता पार्टी करते, हे असं दिसतंय। भारतीय जनता पार्टी पक्ष संपवते तोच आहे ना। विद्यमान खासदारांना जर आम्ही उमेदवारी देत नसू त्याचा अर्थ काय? आज जर ही स्थिती आहे, 13पैकी 12 खासदारांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो, त्यापैकी 3 खासदारांना विद्यमान उमेदवारी देता आलेली नाही आहे। भारतीय जनता पार्टीनं काय सांगितलं की IBचा रिपोर्ट तुमच्या विरोधामध्ये, सर्वे निगेटिव्ह आहेत, त्यामुळे तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही। हेमंत पाटलाची उमेदवारी नाकारली, भावना गवळीची उमेदवारी नाकारली, कृपाल तुमानीची उमेदवारी नाकारली। हे विद्यमान खासदार आहेत ना, सर्वस्व अर्पण करून तुमच्यासोबत आलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत। एका अर्थानं राजकीय जोहार हा त्यांच्या वाट्याला आलेला आहे आणि हे दुर्दैव आहे। आणि ह्याला फक्त कारण भारतीय जनता पार्टीची नीती। त्या जागा बदलल्या, मला वाटतं हिंगोलीची जागा असेल किंवा दुसरी भावना गवळींची जागा असेल।
मुख्यमंत्र्यांनी घोषित करून बदलाव्या लागल्या. नाही, पण मुख्यमंत्र्यावरती दबाव कोणी टाकलेला आहे? एका अर्थानं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला बळी पडलेले आहेत. मुख्यमंत्र्यावरती भारतीय जनता पार्टीचा प्रचंड दबाव आहे. ते तोंड देत आहेत त्यांच्या दबावाला एकाकी. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी अपुरेपणा हा आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा मला दिसून येतो आहे आणि हे आमच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैव आहे. ते फाईट करतायत, परंतु भारतीय जनता पार्टी सामूहिक दबाव आणून जागा बरोबर सोडून घेत आहेत. नाही तर मित्रपक्ष पोचण्याचं काम शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने करावं का? तर काय करण्याची गरज नाही आहे. आता ही नाशिकची जागा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या गटाला सोडलेली आहे भुजबळांसाठी. रत्नागिरीची जागा भारतीय जनता पार्टीसाठी सोडलेली आहे. ह्या जागा कोणाच्या आहेत? ह्या सर्व जागा शिवसेनेच्या आहेत. म्हणजे शिवसेनेच्या जीवावरती आपले मित्रपक्ष पोसायचे आणि त्याग मात्र शिवसेनेने करायचा, हे फार चांगलं नाही आहे. उद्या विधानसभेची निवडणूक लागली तर भारतीय जनता पार्टी काय सांगणार? संजय शिरसट यांचे रिपोर्ट अगेन्स्ट आहेत, IBचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, आमचे अब्दुल सत्तार साहेब यांच्या विरोधामध्ये पूर्ण सर्वे आहेत, ह्यांना तिकीट देता येणार नाही, CBIची इन्क्वायरी आहे, प्रतिमा कशी उंचावेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग 40 पैकी 30 उमेदवारांना असंच कारण देऊन जर नाकारलं तर त्यावेळेस काय स्थिती येईल? म्हणजे हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्यावेळेस माझ्यासारख्याचं तरी अंगावरती काटा उभा राहतो की भारतीय जनता पार्टी 13 जागेमध्ये ही जर स्थिती शिवसेनेची करत असेल तर 288 जागामध्ये काय स्थिती करेल? हे विदारक चित्र आहे. का अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यावरती दबाव येतोय? मुख्यमंत्र्यांची अवस्था अशी का झाली आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी समर्थ आणि सक्षमपणे त्यांना सांगणं आवश्यक होतं, परंतु काय घडलेलं आहे काय नाही आहे हे मला कळत नाही. पण आता नाशिकची जागा आणि रत्नागिरीची जागा मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी सोडू नये. नसता शिवसैनिकांच्या मनातला जो असंतोष आहे तो वेळ प्रसंगी बाहेर येऊ शकतो. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आम्ही नाकारलं तेच कारण देऊन जर आमच्या शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर शिवसैनिकांनी कोणाकडे पाहायचं? ते अंतिमतः मुख्य नेते म्हणून माननीय मुख्यमंत्र्याकडेच पाहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णायक भूमिका घ्यावी आणि भारतीय जनता पार्टीला सांगावं अजिबात नाही, ह्या जागा सुटणार नाहीत, तरच हे शक्य होऊ शकेल. कोण करतंय? माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांची अवस्था कशी आहे सध्या आणि कोण करतंय? भारतीय जनता पार्टीचं सामूहिक नेतृत्व करतंय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोण करतंय हे मी सांगण्याची गरज नाही आणि त्याला आमचं नेतृत्व बळी पडतं हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. काय मुख्यमंत्री प्रचंड काबाड कष्ट करणारे आहेत, अहोरात्र झटणारे आहेत, परंतु या तहाच्या बोलणीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भारतीय जनता पार्टीकडून फसगत होते. म्हणजे पूर्वी महाभारतामध्ये जसं चक्रव्यूहामध्ये अडकलेला अभिमन्यू, जसं त्या सगळ्या कौरवांनी अभिमन्यूची जी स्थिती केली तशी भारतीय जनता पार्टीकडून आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांची अभिमन्यूसारखी स्थिती भारतीय जनता पार्टीने केलेली आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे. मला विश्वास आहे की त्यामधून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावं. भाजप पडू देईल का? मग त्यांचं ते चक्रव्यूह भेदन करून ते जर बाहेर पडले तर महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श शिवसैनिकांच्या समोर उभा राहील आणि शिवसैनिक नव्या जोमानं लढू शकतील. तुम्ही अत्यंत गंभीर असं म्हटलात की ही आत्ताची परिस्थिती जी आहे ती जर अशी असेल तर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काय असेल तर पक्ष कुठे दिसतो तुम्हाला शिवसेना त्यावेळी? मला असं वाटतं की त्यामध्ये पक्ष हा तळागाळात गेलेला असेल. गाळात गेला आणि तळात गेला तरी तो बाहेर वर काढणं त्या काळामध्ये फार कठीण जाईल. त्यामुळं भविष्यामध्ये येणारं संकट दूर करायचं असेल तर समर्थ आणि सक्षमपणे माननीय मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पार्टीला तोंड द्यावं लागेल. त्यांनी द्यावं असा आग्रह
मी सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं करतोय. पण या अभिमन्यूची स्थिती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू झालाय असं तुम्ही म्हणतात, त्याला भाजपाने केलाय, पण महाराष्ट्रातलं भाजपा याला कारणीभूत आहे की देशातलं कारणीभूत आहे? महाराष्ट्रातलं कारणीभूत आहे. महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अतिशय चतुर आहे, चाणाक्ष आहे. ज्या गोष्टी आपल्याकडून शक्य होत नसतील त्या गोष्टी केंद्राकडून करून घेत आहे. हा भारतीय जनता पार्टीचा चाणाक्षपणा आहे. मग वरकरनी गृहमंत्र्याकडे जायचं केंद्राच्या आणि त्यांच्या मार्फत काही गोष्टी साकार करून घ्यायच्या. फडणवीस फसवत आहेत, भारतीय जनता पार्टी फसवते, भारतीय जनता पार्टीचं सामूहिक नेतृत्व फसवत आहे असं मी म्हणेन. भारतीय जनता पार्टीचं सामूहिक नेतृत्व आहे. शिवसेनेचं मुख्य नेतृत्व आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे. माननीय मुख्यमंत्री शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांशी चर्चा करतात. एवढी खतखत व्यक्त करायचं तुमचं काय कारण आहे? माझं काही कारण असण्याचं कारणच नाही. जे शिवसैनिक, सामान्य शिवसैनिकांचा जो रोष आहे की भारतीय जनता पार्टी आपल्याला फसवते, आत्ता ही स्थिती आहे तर विधानसभेला आपली स्थिती काय राहील? त्यामुळं शिवसैनिक चिंताक्रांत आहे. त्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया अभिव्यक्त करण्याचं काम मी करतोय. ह्याचे परिणाम माझ्यावरती काय होतील, ह्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील याचा मी विचार करत नाही. मी लढवाया शिवसैनिक आहे. मला माहिती आहे की मी ही प्रतिक्रिया दिल्यामुळं भारतीय जनता पार्टी दबाव आणून माझ्यावरती कारवाई करण्यास भाग पाडू शकते, पण त्याला मी समर्थपणे तोंड देईल. पण सामान्य शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जर लोकांच्या समोर आल्या नाहीत तर लोकांनाही कळलं पाहिजे ना की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रामाणिक आहे, शिवसेना इमानदार आहे. शिवसेना पोटात एक आणि ओठात एक हे शिवसेनेच्या नाहीच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या पोटात एक आणि ओठात एक नाहीच आहे. जे ओठात आहे तेच पोटात आहे, जे पोटात आहे तेच ओठात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्पष्टपणे आपली भूमिका मांडत आहेत, पण ते भारतीय जनता पार्टीच्या सामूहिक नेतृत्वासमोर मुख्यमंत्र्यांची ही पैरवी कमी पडते असं मला वाटतं. तुमचे आरोप अत्यंत गंभीर आहेत असं वाटत नाही तुम्हाला? युती धर्माला धरून नाहीत असं वाटत नाही? युती धर्म मुळातच भारतीय जनता पार्टी पाळत नाही आहे. भारतीय जनता पार्टीनं युती धर्म जर पाळला असता तर आमच्या 13च्या 13 जागा बिनशर्त दिल्या असत्या. चर्चा आज संभाजीनगर कुठला दबाव आहे मुख्यमंत्री? ईडीचा दबाव आहे, सीबीआयचा दबाव आहे? या बाबतीमध्ये मला माहिती नाही. मी अज्ञ आणि अनभिज्ञ आहे. याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात. पण मला एक सांगा, संभाजीनगरची जागा आजपर्यंत आम्ही उमेदवार घोषित करू शकलो नाही. समोरच्या उमेदवाराचा अर्धा प्रचार संपला आणि काय अगतिकता आहे? आमची जागा आहे ना. उमेदवार आमचा कुणी असेल, पण ती जागा जाहीर करणं आणि उमेदवार जाहीर करणं हा तर माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा दबाव असल्यामुळं आजपर्यंत संभाजीनगरची जागा आम्ही जाहीर करू शकलो नाही. शिवसेना कोण चालवते? याचं उत्तर मी नाही देऊ शकणार काय. पण ते शिवसैनिकामध्ये अशीच भावना आज आहे की हे सगळं भारतीय जनता पार्टी दिग्दर्शन करते. दिग्दर्शक भारतीय जनता पार्टी, दिग्दर्शक आणि दिग्दर्शक. सिनेमा चालेल का लोकसभेत? आता ह्याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल. कोणाचा 70 mm सिनेमा आहे आणि कोणाचा नाही, याचं उत्तर भारतीय जनता पार्टीऐवजी भारतीय जनतेच्या मनामध्ये जे चित्र असेल ते चित्र स्पष्ट दिसेल. म्हणजे अस्वस्थता ही 40 आमदारांमध्ये आहे? अहो, प्रचंड अस्वस्थता आहे. 40 आमदार आज विचार करतायत. 13 खासदारांचे नाकी 9 आले, घाम फुटला त्यांना. तर उद्या आपल्याला तिकीट मिळवण्यासाठी किती घाम फुटेल, किती प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, त्यात यश येईल की नाही ही साशंकता आहे प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये. बोलून दाखवत नसतील पण त्यांच्या मनातल्या भावना मी बोलून दाखवतो. आमदार नाही आहे. पटतील का? 100% पटणार. तुम्ही त्यांना खाजगीमध्ये विचारा, आमदारांना, विद्यमान आमदारांना जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतायत, त्यांच्या प्रतिक्रिया खाजगीमध्ये ह्याच असतील. खरंच आहे, भाजपचं हे धोरण आहे.
पहिले मित्र संपवा, नंतर शत्रूकडे बघू. हे चुकीचं धोरण आहे. म्हणजे जर उद्धव ठाकरेची स्थिती झाली ती उद्या मुख्यमंत्र्यांची होईल असं तुम्हाला म्हणायचं? भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असाच आहे. मुख्यमंत्री संघर्षशील आहे, संघर्षशील योद्धा आहे, पण योद्ध्याला पराभूत करणं त्यासाठी जे असणारं कौशल्य आहे ते भारतीय जनता पार्टीकडे चांगलं आहे. अत्यंत गंभीर आरोप माजी मंत्री सुरेश नवले यांनी केलेले आहेत की मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू भाजपानं केलेला आहे, शिवाय उद्धव ठाकरे करण्याचा देखील प्रयत्न त्यांचा आहे. आणि अस्वस्थता 40 आमदारांमध्ये आहे की महाराष्ट्रात भविष्य त्यांचं काय असेल किंवा उद्या काय असेल, उद्याची त्यांना चिंता आहे अशा प्रकारचं म्हटलं आहे. आता यावरती मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात आणि भाजपा काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र युतीत असताना माजी मंत्र्यांनी अशा पद्धतीचे गंभीर आरोप करणं हे देखील अत्यंत गंभीर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. उद्याच्या राजकारणामध्ये याचे प्रचंड परिणाम सुरेश नवले यांच्यासह शिवसेना आणि भाजपाला देखील सामोरं जावं लागेल परिणामाला, अशी सध्या त्यांच्या या प्रतिक्रियेनंतरची स्थिती निश्चित आहे. कॅमेरामन, यानंतरचा बळी आमचे परम मित्र हेमंत गोडसे यांचा जाणार आहे, एवढं जाता जाता सांगतो. सामान्य शिवसैनिक आहे, सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे. आज त्याला उमेदवारी मिळवण्यासाठी इतका प्रयत्न करावा लागतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हे चित्र उभा महाराष्ट्र पाहतोय आणि हे शिवसेनेसाठी चांगलं नाही आहे. ज्यांनी सर्वस्व पणाला लावून तुमच्यासोबत आले, डोळे झाकून त्यांना उमेदवारी देणं आवश्यक होतं. काय त्यांचं अस्तित्व, भावना गवळीचं अस्तित्व काय आहे? हेमंत पाटलांचं तरी काय आहे? कृपाल तुमानींचं तरी काय आहे? काय त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी कोणाकडे सांगाव्यात? प्रचाराला तर आलेच ना, ते त्यांच्या मनातल्या वेदना प्रचाराला तर आलेच ना. तो वरकरणी प्रचार आहे. त्यांच्या मनातल्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांचं प्रतिबिंब मी माझ्या शब्दात अभिव्यक्त करतोय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.